हा सुरण आहे, आत्ताच जमिनीतून खोदून आणलाय. खोदताना व्हिडिओ नाही केला, पण हा बघा हा एवढा मोठा निघाला. नमस्कार, शुभांगी क्रिएशनमध्ये मी काय दाखवणार आहे बघा. हे सुरण बघितलं तुम्हाला कळलंच असेल. तर आज आपल्याला सुरणाचे काप बनवणार आहोत. तर हा पहिला कापून घेऊया. हे काप आता रिसॉर्टला माणसं आहेत ना, कस्टमर आलेले, तर त्या कस्टमरसाठी तळून द्यायचे आहेत आपल्याला. तर चला आता कापायला घेऊया. हा बुंदा असतो, हा पुन्हा त्याचं झाड होते, त्याचं म्हणजे सुरण होतं तयार याचा. हा आता मातीत लावायचा असंच. हा एवढा भाग, हा गोळाचे गोळा काढून. हे कापायला खूप कठीण असते, खायला चांगलं असते. एक सांगायचं राहिलं की हा सुरण आहे ना, हा मी 15 दिवसापूर्वीच काढला होता आणि आता तो 15 दिवस झालेत आणि आज कापायला घेतला आहे. तो जास्तीत जास्ती ठेवायचा म्हणजे त्याचा रस आटतो आणि मग खाज कमी येते. आता तो जास्ती खकवतो ना, असा म्हणून. आता लावायला हा बघा, हा बुडाचा भाग आहे ना बुंदा, हाच लावायला घ्यायचा. बघा हा एवढा कापून घेतलाय. हा असा लावायचा आणि वरती माती टाकायची, राखाडी चुलीतली माती अशी. हे असे कापून घ्यायचे. हे साल काढलं साईडचं आणि आता कापून घ्यायचे पातळ पातळ. पातळ नाही, जाडच कापायचे. आता उकडायला मीठ टाकायचं. आता हे बघ शिजलं, हे बघ शिजलं. आता याला चिंच टाकायची. मगाशी मीठ टाकलं ना, आता चिंच टाकूया. चिंच टाकायचं आणि थोडा वेळ ठेवायचं असं. आता गॅस बंद केला, चिंच टाकून ठेवूया म्हणजे तो खासतो ना, तो कमी होईल. आता एक 5-10 मिनटं असंच ठेवूया आपण आणि नंतर मग तळायला घेऊया. आता चिंचेचा कोळ घेतलाय, लसूण, आलं, मसाला, मीठ, हिंग आणि हळद. आता हे सगळं एकत्र करूया आणि सुरणांच्या कापाला लावूया. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे पण घेतलंय. आता हे पीठ आहे तांदळाचं, हा मसाला, हे मीठ आणि हा रवा, हे सगळं एकत्र करून आता त्याला लावायचं. जसं मच्छी फ्राय करतो ना, सेम तसंच आहे प्रोसिजर. ही रेसिपी रिसॉर्टलाच बनवते, त्याच्यामुळे सगळा आजूबाजूचा आवाज येतोय. आणि हे आता सुरणाचे काप खास मी कस्टमरसाठीच बनवणार आहे ना. हे सुरणाचे काप वाफवले ना, त्याच्यामुळे एकदम मऊ होतील आणि टेस्टी पण लागतील. आणि जरी वाफवले नाही तरी पण चालतात, पण मी वाफवलेत. आता तेल गरम झालंय, आता एक एक करून टाकूया तेलावर. मस्तपैकी गरम झाले तेल. आता एका बाजूने झालेत, आता दुसऱ्या बाजूने पलटी टाकूया. आणि आता हे कोणाला जर माहिती नसतील ना, सुरणाचे काप वगैरे सुरणाचा प्रकार माहिती नसेल, त्यांना फिशच वाटणार आहे, कारण तो अगदी टेस्ट पण फिशसारखीच लागते ती.
आता थोडंसं त्याला ना साईडने तेल टाकायला लागणार आहे. सुकं सुकं झालं आहे. हे बघ झाली आता तयार झाली. सुरणाची कापं तयार झाली आता खायला. आता काढून घेऊया. आता बोला, जेवण आवडलं? हो, छान होतं. सुरणाची कापं खूप फिश सारखीच होती. हा. नभा तुला आवडलं? हा, तुम्हाला? जेवण छान होतं. राहायची सोय पण छान आहे आणि खूप स्वच्छ आणि छान परिसर. थँक्यू. हा मग आता बोला, जेवण आवडलं? आणि कुठून आलात तुम्ही? आम्ही मुंबईवरून आलो. जेवण खूप छान होतं, सर्वांना आवडलं. म्हणजे ते सुरणाचं जे काय होतं ते एकदम छान होतं हां. आणि फिश पण फ्राय एकदम भारी होती. लई भारी, जेवण खूप छान होतं. थँक्यू. हां, तुम्ही कुठून आलात? मी मुंबईवरून आलो आहे. हां. खूप छान वाटलं खाऊन. घरगुती चव एकदम व्यवस्थित आहे. मस्त मस्त जेवण आहे. मस्त. सुरण तर एक नंबर आवडलं. हां, सुरणाची काप बनवली फिश फ्राय सारखी ना? मस्त वाटतं, एकदम नरम आहे, एकदम सॉफ्ट आहे. व्हेजवाल्यांसाठी बेस्ट ऑप्शन. सुरणचं नॉनव्हेज तर बेस्टच आहे. हां, थँक्यू. जेवण आवडलं? हां, आणि सुरणाची काप कशी वाटली? छान होती ना? आणि कुठून आलात ते सांगा. हे आमचे रिलेटिव्ह आहेत, आत्याचा नातू आणि नातसून. जेवण आवडलं ना? ओके, थँक्यू. आणि तुमचं नाव सांगा. काय? हां, आणि तुझं? आवडलं तुला? जेवण कसं होतं? तू काय काय खाल्लं? काय खाल्लं सांग? पोहे इकडे बघ. आणि काय खाल्लं? फिशू? आणि चिकन आणि स्विमिंग पूल मध्ये उडी मारलीस ना तू? आणि पायाला काय लागले ते दाखव आणि काय झालेलं ते सांग. दाखव. हा, नाही येत. हा. काय दिसलं लागलं? दिसलं. हा, काय लागलं? जोरात बोल ग, ऐकायला नाही येत. काय लागलं? इस्क्युलेटर. हा, चल. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं आम्हाला. थँक्यू. हा, आता तुम्ही कुठून आलात सांगा पहिल्यांदा. पुण्यावरून. हां. आणि इथे येऊन आवडलं काय? हा, आता बोला. रूम क्लीन आहे तुमच्या, स्वच्छ राहण्याची सोय खूप छान आहे आणि जेवण पण खूप छान आहे. थँक्यू. थँक्यू.